प्रत्येक धर्मामध्ये साधू आहे, परंतु प्रत्येक धर्माच्या साधूची नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येक धर्माच्या साधूची वेगवेगळी नाव आहे. आपण साधू म्हणतो, संत म्हणतो, या महात्मा म्हणतो. कोठे फकीर आहे, कोठे पीर आहे, कोठे भिक्षू आहे, कोठे पादरी आहे. वेगवेगळ्या धर्मांनी साधूला वेगवेगळी नावात संबोधलेलं आहे. परंतु वेदाने महापुरुषासाठी ज्या शब्दाने संबोधन केलेलं आहे आणि त्या संबोधनाला आपल्या संप्रदायामध्ये ज्यांनी आश्रय दिला ते शब्द आपल्या संप्रदायासाठी वापरले, आणि असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. याचा अर्थ आहे की वारकरी संप्रदाय हा सनातन संप्रदाय आहे. तुम्ही आम्ही म्हणतो की आपला धर्म कोणता आहे, तर आपला धर्म सनातन आहे. सनातन धर्माला हिंदू हे नाव फार उशिरा मिळालं, ते काही कारणाने मिळालं, परंतु आपल्या धर्माचं खरं नाव सनातन धर्म आहे. आणि सनातन धर्माखाली जेवढेही वेदाला मानणारी वैदिक संप्रदाय आहेत, ती जगद्गुरु शंकराचार्यांच्या पासून तर वारकरी संप्रदायापर्यंत असतील. बाकी अनेक वैष्णवांची संप्रदाय आहेत, अनेक मतं आहेत, अनेक मतांतर आहेत. परंतु वारकरी संप्रदायाने कलियुगाची जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या तत्वज्ञानाचा आश्रय घेतला, ते विचार आणि ते तत्वज्ञान अतिशय उंच कोटीचं आहे, एक नंबर. आणि दुसरी गोष्ट, सनातन धर्माचा हा विचार जनमानसापर्यंत पेरण्याचा प्रयत्न आमच्या वारकरी संतांनी केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला भक्तामध्ये प्रथम संत नामदेव महाराज, ज्ञानी लोकांमध्ये प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज, वैराग्याच्या विषयामध्ये सर्वप्रथम तुकोबार आहे, आणि जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. या सर्व संतांनी आपापल्या परीनं समाजाला सनातन धर्म सांगण्याचा प्रयत्न केला. सनातन या नावाशी जर आपण निगडीत राहिलो तर आपण सर्व एक आहोत. आणि ज्यावेळी आपण सनातन हा शब्द सोडून देतो त्यावेळी आपण विखुरलेलो आहोत. वर्तमान काळ समाज विखुरलेला आहे. समाज वेगवेगळ्या जातीत, पंथात, वेगवेगळ्या मतात, वेगवेगळ्या विचारात असा विभागल्या गेलेला आहे. परंतु हे विभागण्याचं षडयंत्र कोणी सुरू केलं याच्या मुळामध्ये कोणीही जाण्याचा प्रयत्न करत नाही. पण माणसामध्ये भेद निर्माण केला, जाती जातीमध्ये भेद निर्माण केला, पंथामध्ये भेद निर्माण नाही केला. परंतु मी ताकदीनिशी सांगतो, श्रद्धेनं आणि निष्ठेनं सांगतो, एका जगामध्ये असा संप्रदाय की ज्यांनी कधीच कोणामध्ये भेद पाहिला नाही, तो वारकरी संप्रदाय. जग वैष्णवाचा धर्म
भेदा भेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे भेदा भेद केला वाद खंडोनी. परस्परामध्ये जी काही वाद उभे राहिले आहेत, तंटे उभे राहिले आहेत, झगडे उभे राहिले आहेत, भांडण उभे राहिले आहेत. वारकरी संप्रदायाने कधी कोणामध्ये भेद नाही पाहिला. कोणत्याही पंथाचा आज साधू चिखलीत जरी आला तर आमचे वारकरी त्याला ऐकायला जातात. बाकीच्या पंथाचं तसं नाही. त्यांची माणसं आपल्या कीर्तनात कधीच येऊन बसणार नाही. ती माणसं आपली आहे पण आपल्यापासून तोडल्या गेलेली आहेत. आपलीच माणसं आपल्यापासून तोडण्याचा जो धंदा आहे काही पंथांचा, काही संप्रदायाचा आहे. काय वारकरी संप्रदाय कोणाच्याही पुढे नतमस्तक होतो, कोणाच्या पुढे ऐकायला बसतो. वारकरी संप्रदायातला माणूस हे म्हणणार नाही आमचा वारकरी, हे म्हणणार नाही. आणि त्याची जात पात पंथ, तो कोणत्या पंथाचा आहे कोणत्या संप्रदायाचा आहे पाहणार नाही. तो चांगल्या गोष्टी सांगतो ना तर त्याला ऐकायला काही हरकत नाही. मग आम्ही काय वाईट गोष्टी सांगतो का लोकांना? मग त्या पंथातली त्या पंथातली लोक इथं काय येऊन बसत नाही? काय याचा अर्थ हा नाही की वारकरी वेडे आहेत. वारकरी वेडे आहेत हा याचा अर्थ नाही. वारकरी समजदार आहेत हा याचा अर्थ आहे. त्यांना कधी भेद शिकवला गेला नाही. प्रत्येकाला आपलंसं समजण्याचा विचार त्यांना सांगितला गेला आहे. आणि तो विचार नामदेवरायापासून, ज्ञानेश्वर माऊलीपासून, तुकोबारायापासून, नाथांच्या पासून तर निळोबारायापर्यंत. आणि आजही आमचे वारकरी संत कीर्तनकार तोच विचार जगाला सांगतात. विचारात आम्ही परिवर्तन होऊ दिलं नाही. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला हो, 5-6 वर्षापूर्वीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता काय असतं, कधी कधी मला लटक आली की मी 8-10 दिवस कार्यक्रम वगैरे सर्व बंद करून एक कमंडूल हातामध्ये घेत असतो. छोटासा कपडा नेसायचा, अंगात असलं नटलं चालतं, डोक्याला काहीतरी बांधून घ्यायचं आणि कुठेतरी 8 दिवस फिरायचं. 8 दिवस फिरायचं, कोणाला ओळखून सुद्धा येणार नाही. एकदा तर असं झालं, मी फिरायला गेलो असताना मोठे कीर्तनकार संत होते, ते माझ्या परिचित होते, मी त्यांच्या परिचित होतो. त्यांची गाडी माझ्या हाताला घासून गेली तरी त्यांनी मला ओळखलं नाही. आपल्याला कोणी ओळखू नये अशा प्रकारचा फेटा वाकडा तिकडा बांधायचा, अंगाला चिरगुटं बांधायचे, हेच अंगातले कपडे उलटे सिधे करून घ्यायचे. नाही तर असं कोणी नावानं कोणी ओळखतो, कुठेही जाऊ द्या. आणि आनंद घ्यायचा. आनंद घेतल्यावर अनुभव घ्यायचा, समाजाचा घ्यायचा. वेगवेगळ्या त्या परिसरातले साधू संत मठ तिथं जायचं, त्यांचे विचार पाहायचे. आपला विचार सांगण्याचा प्रयत्न नाही करायचा, फक्त त्यांचा ऐकण्यासाठी. एका गावात गेलो, 2 सेवक होते आमच्याबरोबर. एक आमचे काशीनाथ बुवा भिसे होते शेलोडीचे, ते वारले बिचारे, ते माझ्या सोबत होते. दुसरा एक विद्यार्थी होता. आम्ही 3 जण होतो. माझ्या हातात एक कमंडूल आणि जेवढे अंगावर कपडे तेवढेच, हात राहिला नाही, पांग राहिला नाही. थंडीचे दिवस. एक दिवस तर अक्षरशः असं झालं की ते याचा जो आपला हे असतं ना मक्याचा गुळ लावलेला, त्याच्यात घुसलो आम्ही रात्रभर. अंगावर राहिना अंत राहिले की. आणि भिक्षा मागायची, मधुकरी मागायची आणि खायची. काय मग असं फिरत 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 गेलो एका गावात 4 ते 5च्या दरम्यान. एक महात्म्याचा मठ होता, त्या मठात गेलो. त्या बिचारांना इतका आनंद झाला आम्ही गेल्याचं. आणि आमचा नियम होता, दुकारी शिवाय दुसरं अन्न कुठंच खायचं नाही, चहा नाही प्यायचा, काहीच घ्यायचं नाही. ते महाराज आम्हाला आग्रह करू लागले, पाणी प्या. आम्ही कोणी दिलेलं पाणी सुद्धा प्यायचा नियम होता. आपणच कोणीतरी विहिरीवर शेंदायचं, नदीवर जायचं, घ्यायचं, आपल्या कमंडूरातलं पाणी प्यायचं. त्यांनी आमच्यासाठी, आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो, आमच्यासाठी फळं कापून ठेवले, थोडंसं चहा वगैरे काय आमच्या हात घेतच नाही, पण दूध वगैरे तयार करून ठेवलं. आणि आम्ही घेतलं, महाराज क्षमा करा, आम्ही नाही का 7 दिवस आमचा नियम आहे, आम्ही काही बाहेरचं घेत नाही किंवा कोणी तयार केलं असं काही घेत नाही. वा ते म्हणे, मी एवढे कष्ट केले, मी तुमच्यासाठी फळं कापले, अमकं केलं तमकं केलं. म्हणलं तुम्ही फारच चांगलं केलं, तुमच्या करण्याचा सन्मान करतो म्हटलं, आम्ही आदर करतो, पण आमचा नियम मोडत नाही. विठ्ठला विठ्ठला
संतांनी आपल्याला नियमाविषयी सांगितलेलं आहे. पडता जड भारी जड भारी नेमा नटळे निर्धारी. नेमाचं महत्व नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. नित्य नेमाने चालणाऱ्या जवळ देव राहतो, त्याच्या सोबत देव राहतो, त्याच्या सानिध्यात देव राहतो, तो देवाच्या सानिध्यात. महात्म्याने भरपूर केलं पण आम्हालाही चांगलं वाटलं नाही. म्हटलं एवढा आदरपूर्वक केलं पण आम्ही नियम पक्का केला होता. कोणी काही जरी दिलं तर घ्यायचं नाही. 6 दिवस दान नाही, दक्षिणा नाही, फूल नाही, फळ नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. फक्त भिक्षेत जे येईल ते खायचं. काय भिक्षा मागायची, दोघांना जायचं, त्या दोघांनी त्यांनी भिक्षा मागून आणायची, असा नियम होता. मग 4च्या दरम्यान एक छोटंसं गाव, 60-70 घराच्या वस्तीचं गाव, त्या गावात गेलो. मारुतीच्या मंदिरावर गेलो तर मारुती काय शेंदूर लावलेले लाल रंगाचे मारुती प्रत्येक गावात आहे. काही ठिकाणी मारुतीला शेंदूर लावत नाही, फक्त तेलच चढवल्या जातं, असे मारुती पाहिले आहेत. पण त्या गावाच्या मारुतीमध्ये मंदिरात गेल्यानंतर मारुती पूर्ण डांबरासारखा काळा. म्हटलं हे कोणती पद्धत आहे काय. तिथे एक दाढीवाला माणूस बसलेला होता. काय ग्रस्तच माणूस होता पण साधूच्या वेशामध्ये होता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रिय शिष्य होता. म्हातारा माणूस होता. तो म्हणाला मी राष्ट्रसंताचा शिष्य आहे. म्हणलं का हो या मारुतीला हे काळं कोणा लावलं काय. ते म्हणले महाराज तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. तुम्ही जर विचारलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि मी सांगितलं तर मी सुद्धा अडचणीत येऊ शकतो. काय म्हटलं कोणतं गोष्टच कोणती आहे की विचारल्यानंतर अडचणीत आणि सांगितल्यानंतर अडचणी. अडचणीच्या गोष्टी भरपूर असतात असं नाही. मग त्याने सांगितलं महाराज तुम्ही आले दर्शन घ्या पण जास्त चौकशी करू नका. चौकशी केले तर भांडणं तंटे होतील. तुम्ही जसे आले तसे निघून जा. आम्हाला वाटलं काहीतरी आहे याच्यामध्ये विशेष. आणि विशेष असल्यानंतर माणूस थोडासा रमतो, जाणण्याची इच्छा होते. एक नाही विठ्ठला 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 अशा गोष्टीतून उभी राहत असते. एके दिवशी नारद आले आणि ते कैलास आश्रमावरती भगवान शंकर भगवान जप करत बसले होते. रुद्राक्षाची माळा हातात काय आणि जप करत बसले. जप करत बसल्यानंतर ते त्यांच्या मस्तीमध्ये शांत बसले होते. अरे दुसऱ्याची मस्ती कशाला मोडतात, त्याला त्याची मस्ती करू द्या. पण काही माणसांना करमत नाही. त्यांचं कोणाचं सरळ चाललं की वाकडं कसं होईल, हा माणसाचा स्वभाव आहे. आणि तिथे अचानक नारदजी आले आणि शंकरजीच्या कानात सांगितलं काहीतरी. काही सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही एका बाजूनं गंगा बसली होती जप करत आणि एका बाजूनं गौरी बसली होती जप करत. काय आणि त्या नारदानं काय सांगितलं, तुम्ही असं करा भगवान शंकरजी, फक्त गंगेच्या कानाला तोंड लावा, बाकी काही नका करू. काय करा, गंगेच्या कानाला तोंड लावा आणि पुन्हा तुमचा जप सुरू असू दे. हे बोळा होतं भोलेनाथ. हे गेलं उठलं आणि त्या गंगेच्या कानाला तोंड लावलं आणि त्याच्या जागेवर बसलं.
इकडून पार्वती होती, तिच्या कानाला तोंड लावायचं राहिलं, विठ्ठल विठ्ठल. आणि तुमच्याही कानाला तोंड लावून लावून आम्ही थकून गेलो. लक्षात ठेवा, रोज तुमच्या कानाला तोंड लावावं लागते, बडबड करावी लागते. आणि मग काय झालं, ती पार्वती रागवली आणि तुम्ही त्या गंगेच्या कानात सांगितलंच काय आहे मला सांगा. त्यानं काही सांगितलं होतं तिच्या कानात? काहीच नाही सांगितलं. नाही 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 नाही, आता बिलकुल जमणार नाही, झगडा झाला चालेल, पण तिच्या कानात तुम्ही कोणती गोष्ट सांगितली? शंकर भगवान मी काहीच नाही सांगितलं, नुसतं तिच्या कानाला तोंड लावलं आहे की नाही. नाही नाही नाही, तुम्ही जरूर काहीतरी सांगितलेलं आहे. काय या बोला गरज होती का तिथं जाऊन कानात तोंड लावायला सांगायला? अरे असेच माणसं समाजामध्ये आज जास्त वाढलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून समाजाचं विघटन होत आहे. विठ्ठल विठ्ठल. गंगा गौरी दोघे भांडवी, संभ्यासी धाडिले वनारे. विनाकारण झगडा झाला, काही कारणच नव्हतं, आणि त्या विनाकारण झगडा झाला. शंकर भगवान दोघीलाही सोडून जंगलात निघून गेले. नकोच म्हणले हो यांच्या जाणीत, काही सांगितलं नाही, रिकामा झगडा. सांगण्याचं तात्पर्य की त्या गावात आम्ही गेलो, अशीच गोष्ट घडली म्हणून तुम्हाला सांगतो. त्या महाराजांना म्हटलं, ते बिचारे खाली मान घालून हरिपाठ घेऊ लागले, आपल्या माऊलीचा हरिपाठ. आम्ही बसलो हरिपाठ होईपर्यंत त्यांच्या मागे मागे म्हणत हरिपाठ म्हटलं आम्ही सर्वांनी. आणि 4 वाजेला त्यांनी हरिपाठ सुरू केला होता, 4:30 वाजेपर्यंत संपलं ते हरिपाठ सर्व. आम्हाला लागल्या ताण. मग शेजारच्या घरी गेलो, मंदिराच्या पुढे. म्हटलं बाई आम्हाला ताना लागल्या, थोडंसं पाणी देता का प्यायला? आणि आमचा नियम नव्हता कोणाला पाणी मागायचा, पण परमेश्वर कसे नियम सांभाळतो साधूचे पा. ती बाई म्हणाली, तुम्ही धाड धकड दिसता, तुम्हाला लाजा वाटतात का पाणी मागायला? तुला विहीर दिसत नाही का, नदी दिसत नाही का बाजूला? पाणी प्यायचं असेल नदीवर जा, विहिरीवर जा. म्हणलं बाई खतरनाक आहे. आणि मग दुसऱ्या घरी गेलो, ऐकले तिला पाणी काही मागितलं नाही आम्ही, पण म्हटलं बाई बादली द्या थोडीशी. आम्ही त्या विहिरीवर पाणी, विहीर पाणी खोल होतं, बादली द्या. मला ते धंदे बादली द्यायचे, आणि तुम्ही आले कुठून? अरे प्रत्येक घरी हेच ऐकायला, काहीतरी वेगळं विपरीत ऐकायला मिळू लागलं. मग आम्हालाही कळालं की गाव बिघडलेलं आहे. पुन्हा मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर त्या महाराजांना म्हटलं, कोणी पाणी सुद्धा द्यायला तयार नाही. ते म्हणाले, मागूच नका पाणी, तुम्हाला जिथं प्यायचं असेल तिथं प्या, मी म्हातारा माणूस आहे काय. मग आम्ही नदीत उतरलो आणि विहिरीवर जायचं, तर नदीमध्ये गावातल्या सर्व तुळशी उपटून एका ठिकाणी गंज मारलेला. तुमच्या घरामध्ये तुमचे पितराचे जे फोटो असतात, छोटे छोटे चांदीचे पितळाचे कशाचे असतील, ते फोटो तिथं फेकून दिलेले. विठ्ठलाचे फोटो फेकून दिलेले, माऊलीचे फोटो फेकून दिलेले, तुकोबारायांचे फोटो फेकून दिले, देवी देवतांचे सर्व त्या नदीमध्ये सर्व फेकून दिले अस्तव्यस्त. म्हटलं काहीतरी आहे म्हटलं या गावामध्ये. आणि आपण आजच्या दिवस, मग आम्ही तिथं गेलो. आमच्या कमंडोलाला होतीच कडी. आम्ही काय केलं, आता दोघांचे धोत्र होते, माझी लुंगी होती. त्यांना म्हटलं तुम्ही रुमाल गुंडाळा, धोत्र द्या. धोत्राला धोतर बांधलं, ते कमंडोलाला बांधलं, ते विहिरी सोडला पाणी घ्यायसाठी. काय पाणी घ्यायसाठी सोडलं. आता ते भरलं पाणी घ्यायला, ते कमंड वरीच काढायचं. लगेच आंब्या खाली माणूस होता. म्हणलं, ए साधू, म्हणले काय तुम्हाला ही जीर सापडली का पाणी प्यायला? खरं जायचंच कुठं एक नाही. मग आम्ही म्हटलं का, म्हणलं तुमची शिव कुठपर्यंत आहे? ते म्हणले त्या चिंचा झाडापर्यंत. त्याच्या पलीकडे जाऊन पाणी पिऊन आलो, पण आलो त्या गावात. म्हटलं नाही भोजन मिळालं तरी चालतं, पण या गावात काय याचा शोध घेऊन जाऊ. मी तुम्हाला वारकरी संप्रदाय सनातन धर्म सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला. दुसऱ्या गावच्या शिवारातून पाणी पिऊन आलो. बरं झालं तिकडं कोणी दुसरा सापडला नाही, आमच्या भाग्यात होतं पाणी. पाणी पिऊन आलो. तिन्ही कमंडोलं भरून आणले. म्हणलं गावात पुन्हा ताण लागू शकतो. मग आलो त्या मंदिरामध्ये. पुन्हा